नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की घरासाठी लागणारं जे पेंटिंगचं सामान आहे ते आम्ही घ्यायला गेलो होतो. पेंटिंगचं आणि काही लाईट्स वगैरे घेतल्या, इलेक्ट्रिकल काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. मी काही ते हॅलो करते. आणि आज आपल्याला घराची पेंटिंग स्टार्ट करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की घराची पेंटिंग जी आहे ही आम्ही स्वतःहून करणार आहोत. खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे, त्याचबरोबर खूप दमणाराही एक्सपिरियन्स असणार आहे. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं वाटत असेल की कारण 2-3 दिवस झाले आम्ही कंटिन्यू बाहेर आहोत सकाळपासून. खूप जास्त दमल्यासारखं झालं आहे. आणि आता थोडे दिवस आता शिफ्टिंग करायचं म्हटलं की तेवढं चालणारच आणि थोडं दमणारच माणूस, कारण बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. तसं तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच. तर आता आम्ही जाणार आहोत आपल्या घरामध्ये आणि सगळं क्लिनिंग वगैरे करायचं आहे, पेंटिंग स्टार्ट करायची आहे. हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि आत्ता आपल्या एक्झिस्टिंग घराची हालत तुम्ही बघू शकता, इतका सारा पसारा आहे ना. आणि कारण शिफ्टिंग म्हणलं की हा सगळा पसारा होणारच. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मी पॅकिंग करून ठेवलेल्या होत्या. त्या तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ह्या बेडरूममध्ये पूर्ण पॅकिंग करून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आणि आम्ही खरं तर आहे ना जसं जसं आम्हाला वेळ मिळेल ना तसं एक 10-15 दिवसापासूनच किंवा महिना आधीपासूनच आम्ही पॅकिंग करायला सुरुवात केली. ती छोट्या छोट्या गोष्टी आम्ही भरून ठेवल्या होत्या. पण आमचं असं खरं तर ठरलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा पेंटिंग करायची. कारण मग कसं होतं, एकदा जर सामान शिफ्ट वगैरे केलं तर त्याच्यानंतर पेंटिंग करायला सगळं मग हलवावं लागणार परत. मग आम्ही विचार केला की आता तिथे काहीच नाही आहे, घर एम्प्टी आहे. तेव्हाच आपण आधी पेंटिंग करूया आणि मग सगळं सामान शिफ्ट करूया. मी का विचारते कोणता कलर द्यायचा आपल्याला कलर आता मी तुला दाखवते तिकडे गेल्यावर, ठीक आहे? पहिल्यांदा व्हाईट कलर. येस. आता थोडंसं पेंटिंगचं सामान वगैरे आणि थोडंसं क्लिनिंगचं सामान घेऊन आम्ही आमच्या सोसायटीच्या इथे आलेलो आहोत. विकाची एक्साइटमेंट बघा. इकडे बघा विक्रांत आणि फ्रेंड चाललेले आहेत सामान घेऊन. चला. तर आम्ही घरी पोचल्यानंतर पहिल्यांदा सगळे घराची साफसफाई केली. त्याच्यानंतर ज्या वॉलला कलर द्यायचे होते त्या सगळ्या वॉल छान वाईप करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर प्रायमरी जो आपला व्हाईट कलर द्यायचा होता तो व्हाईट कलर द्यायला आम्ही स्टार्ट केलं. आणि आमचे फ्रेंड्स पण आम्हाला खूप जास्त हेल्प करत होते, तुम्ही बघू शकता. आणि खरं तर घराला कलर देण्याची ही आमची पहिलीच वेळ होती, म्हणजे आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता. आमच्यापैकी कोणालाच पेंटिंगचा वगैरे एक्सपिरियन्स नव्हता. पण आम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले, त्याच्यातून आम्ही शिकलो आणि मग द्यायला लागलो. खरं तर पहिल्यांदा कॉन्फिडन्स नव्हता की कसं होईल, काय होईल, आपल्याला कलर देता येईल की नाही एवढ्या मोठ्या घराला. पण जसं जसं आम्ही स्टार्ट केलं ना कलर द्यायला तसं तसं आमच्यात कॉन्फिडन्स वाढला की आणि आम्हाला एक एक्साइटमेंट पण वाढली. आम्हाला आवडायला लागली ती गोष्ट आणि आम्हाला असं वाटायला लागलं की हो आपल्याला जमतंय. आणि आम्ही खूप छान प्रकारे कलर देत होतो आणि तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. तर आता घराचा बऱ्यापैकी कलर देऊन झालेला आहे आणि कलर देता देता तुम्ही बघू शकता अंधार झाला आहे. पूर्ण दिवस गेलेला आहे कलर द्यायला आणि तरी पण अजून थोडं जे आहे त्या गोष्टी राहिलेल्या आहेत. क्लिनिंग घराचं सगळं झालेलं आहे. तुम्हाला आता कलर दाखवायचा, पण कलर दाखवायला ना लाईट नाही आहेत. आपल्याला सगळ्यात आधी लाईट पण लावायच्या आहेत. बरंचसं काम आहे बाकी. हळूहळू सगळ्या गोष्टी होत आहेत. खरं तर हळू नाही म्हणता येणार, आम्ही सगळे मिळून करतोय. म्हणजे आमच्याबरोबर आमचे 2 फ्रेंड्स पण आहेत, ते पण सगळे मिळून खूप जास्त हेल्प करतायत आणि त्यांच्यामुळे खरं तर पटपट होत आहे सुद्धा हे. असं तुम्ही बघू शकता. आता मी टॉर्च लावून दाखवते तुम्हाला. ही जी वॉल आहे ना, ही वॉल आता थोडीशी राहिलेली आहे. बाकी ही वॉल कंप्लीट झाली आहे. पूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे ह्या वॉलला सुद्धा आणि ह्या वॉलला सुद्धा. पण आपली जी मेन ही वॉल आहे ज्याला डार्क कलर द्यायचा आहे आणि तो कलर आता थोड्या वेळातच आम्ही द्यायला स्टार्ट करू.
सो आज सेकंड डे आहे आणि काल तुम्ही बघितला आमचा घराचा जो मेन प्रायमरी म्हणजे जो व्हाईट कलर होता ना तो देऊन झालेला होता, पण जो मेन कलर द्यायचा होता सो तो आज द्यायला स्टार्ट केलेला आहे. कारण काल खूप जास्त उशीर झाला होता आणि काल सगळेच दमले होते खरं तर, त्याच्यामुळे मग आज सकाळी उठून छान फ्रेशमध्ये पुन्हा कलरला स्टार्ट केलेला आहे. आणि इकडे विक्रांत कलर देतात बघा. सो इकडे कलर द्यायचं काम चालू आहे आणि इतकं छान दिसतंय ना, एकदम फ्रेश वाटतंय नाही का. आणि जो कलर आम्ही चूज केला तो पण एवढा सुंदर वाटतोय ना खरंच बघायला. सो पूर्ण जेव्हा होईल ना, कारण ती खूप मोठी अशी वॉल आहे, त्या वॉलला आम्ही तो एक डार्क कलर देणार आहे आणि तो कलर झाल्यानंतर इतका सुंदर दिसणार आहे, तुम्हाला मी दाखवायलाच नक्की. सो चला, विका इथं चाललंय विकाचं. विका तिकडे खेळ मावतो. फायनली आता आपल्या घराचा कलर देऊन झालेला आहे आणि खरंच खूप जास्त वेळ पण लागतो आणि इतका, आणि आम्हाला खरंच मजा आली हे सगळं करताना नाही का, कलरिंग वगैरे. कारण तर पहिल्यांदा केलं होतं कलरिंग, पण मजा आली करायला. खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळतो नाही का या सगळ्या गोष्टी स्वतःहून करायचा. आणि मेन म्हणजे कसं आपलं घर आहे ना, तर ते आपलं घर आपल्या हिशोबाने आणि आपल्या पद्धतीने जर आपण सजवलं किंवा प्रत्येक गोष्ट आपण केली ना, तर त्याच्या खरं तर इमोशन्स असतात आणि त्या खरंच खूप जास्त आपल्याला हॅपीनेस देऊन जातात. सो येस, आता तुम्हाला दाखवते घराचा जो कलर झालेला आहे ना तो कसा झालेला आहे, तुम्हालाही खूप आवडेल बघायला. सो चला, तर इकडे तुम्ही बघू शकता आपल्या हॉलमध्ये जो कलर आहे ना हा छान असा ब्ल्यू कलर दिलेला आहे. आपण रॉयल ब्ल्यू कलर आहे, थोडा डार्कमध्ये. मी काय इथं खेळतीये. तर हा आहे आपल्या बेडरूमचा कलर. खरं तर जेव्हा मी पिंटरेस्टवर काही बेडरूम सर्च करत होते ना, तर तेव्हा मला हा कलर दिसला होता आणि तो मला इतका आवडला होता. थोडासा ऑलिव्ह ग्रीन मध्ये कलर आहे, सेज ग्रीन आपण म्हणू शकतो डार्कमध्ये. सो तसा कलर आहे आणि आत्ता हा जस्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे तो अजून ड्राय नाही झाला आहे ना, त्याच्यामुळे असं थोडंसं दिसत असेल तुम्हाला. पण एकदा जर तो ड्राय झाला ना आणि दिवसाचा ते जर कलर आपण बघितला ना तर तो खूप छान दिसणार. तर येस, आता हे सगळं थोडंसं पेंटिंगचं वगैरे सामान आहे, हे एवढं क्लीन करायचं आहे कारण उद्या आपल्या शिफ्टिंग करायचं आहे. सो त्याच्यासाठी घर आम्ही ऑलरेडी सगळं क्लीन केलेलं आहे, पण आता ही बेडरूम क्लीन करायची होती. सो आता मी पटकन हे क्लीन करून घेणार, जे काही पेंटिंगचं सामान पडलेलं आहे किंवा थोडाफार कुठे पेंट पडला असेल तर तो सुद्धा क्लीन करून घेईल. कारण खरं तर आहे ना हे कारण ही जी मॅट आहे ना ही त्याच्यासाठीच टाकलेली आहे की फ्लोअर नको खराब व्हायला. आणि कधी कधी थोडंसं पडतं, पण आपण त्याला आता छान क्लीन करूया. इकडे कलर आहे, इकडे व्हाईट कलर पण. सो चला, आता एकदम छान क्लीन असं घर झालेलं आहे आपलं.